हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी. आणि हा आहे माझ्या गौरींचा फायनल लूक. आणि या ब्लॉगमध्ये मी 3 डेज कवर केलेले आहेत. तर गौरीच्या आदल्या दिवशीचा, नंतर दुसऱ्या दिवशीचा आणि विसर्जन, असे 3 दिवस एकत्र शूट केलेले आहेत. कारण खूप दिवस झालं ब्लॉग नाही आहे आणि आता एकदम लास्ट मोमेंटला एवढे सगळे ब्लॉग टाकणं शक्य नाही आहे. तर हे माझे घरातल्या गौरी गणपतीचं दर्शन आहे. असं काहीच मी सजावट केली होती, पण मध्ये सूतक आल्यामुळे आमचा सगळा मूड ऑफ झाला. तर काहीच करता नाही आलं. जे काही केलं ते दुसऱ्यांकडून थोडंफार करून घेतलं. अदरवाईज आम्हाला काहीच नाही करता आलं. तर करायचं म्हणून सगळं ॲक्च्युली केलं होतं, पण ठीक आहे, छान झालं सगळं. आणि आता उद्या आहे विसर्जन. आणि हे मी आजच्या दिवशीच्या सगळ्या पुरणपोळी वगैरे करून घेतले होते. कारण स्वयंपाक तर करायचाच होता काहीतरी. तर मी म्हटलं काही नाही, काही हरकत नाही, आपण काहीतरी बनवणं, तर त्यापेक्षा पुरणपोळीच बनवू. तर असं साधारण साडेसातच्या हातून विसर्जन वगैरे करायचं होतं. तर ती इथे गणपतीला म्हणत होती की पुढच्या वर्षी लवकर हे छानशी किस देऊन. आणि इथे आम्ही निघालो आहोत विसर्जनासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. किती पटकन दिवस निघून गेले, आले काय गेले काय. आमचं 7व्या दिवशीचं विसर्जन असतं. सो 7व्या दिवशी आमचे गणपती गौरी सोबतच जातात. गौरीचं तर विसर्जन होत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, पण गणपतीचं विसर्जन होतं. आणि मूर्ती बघा, खूप सुंदर मूर्ती होती. आणि जाताना मला तिनं सोडूच वाटत नव्हती. इतकं सुंदर मनमोहक रूप होतं ना, आणि असे बोलके डोळे. खरंच खूप सुंदर मूर्ती होती आणि मला ती सोडावीशीच वाटत नव्हती. इथे साणीचा पण तिथं छोटासा दीपप्पा घेऊन आले विसर्जन करण्यासाठी. दीपप्पा हे साणीसाच्या भाषेत आहे. आणि आता हे सगळं विसर्जन करून परत घरी जाऊन मी सगळी रास काढायला सुरुवात केली होती. लावायला खरंच खूप वेळ जातो, काढायला हार्डली अर्धा तास खूप होतं. फटाफट मी ते सगळं काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर माझी तब्येत थोडी डाऊन पण झालेली आहे, कारण धावपळ खूप झाली होती. पण ठीक आहे, आता हे सगळं जिथल्या तिथे ठेवल्याशिवाय सुटकेचा निश्वास टाकू शकत नव्हते. तर लगेच सेम डेज मी कधी काढत नाही, सेम डे डेकोरेशन. पण यावेळी आम्हाला सुतक पण होतं, सो ठेवण्यात काही पॉईंट पण नव्हता. आणि दुसऱ्या दिवशीपासून परत तर रुटीन चालू होणार होतं, स्कूल वगैरे सगळं काही. सो मी काढून घेत होते फटाफट सगळं. कारण घरातले गणपती गेले असले तरी सोसायटीचे गणपती होते आणि सोसायटीमध्ये रोजचे काही ना काहीतरी कार्यक्रम असतात, तर ते बघायला पण जायचं असतं. तर त्याच्यानंतर मग कंटाळा येतो उशीर झाला की. म्हणून मग मी डिसाईड केलं की आजच आपण सगळं काढून घेऊयात. आणि मी फटाफट कामाला लागले. सगळं काही काढून व्यवस्थित लावून तो कॉर्नर आहे असं डेकोरेट करून ठेवला. आणि सेम डे मी सगळं फायनल करून घेतलं, कारण मग राहिलं की राहतं तसंच. अगदी 10-10 दिवस म्हटलं तरी, म्हणजे 10-10 दिवसांचे ज्यांचे गणपती उठत नाही तोपर्यंत म्हटलं तरी माझं डेकोरेशन राहतं. पण यावेळी मी म्हटलं की ठीक आहे, काढून घेऊयात, कारण असे ठेवण्यात काही पॉईंट नव्हता. जे काही 5-7 दिवस होते तेच आम्ही, म्हणजे खूपच वाईट वाटत होतं की काहीच करू शकत नव्हतं. पण काय करणार, ठीक आहे. मी ते सगळं मी काढून घेतलं आणि छान असं सगळं मोकळं करून घेतलं. लावायलाही एकट्यानेच धडपड करायला लागते, काढायलाही एकट्यानेच धडपड करावी लागते. सो फटाफट साणीचं पण नव्हती, ती खाली गेलेली प्रोग्राम बघायला. तर तोपर्यंत मी फटाफट सगळं काढून घेतलं. मध्यात ती आली होती डिस्टर्ब करायला, तिची बडबड चालूच होती. पण मग घेतलं सगळं आवरून आणि सगळं होतं तिथे लावून ठेवलं. गौरी वगैरे सगळं सेट करून ठेवलं. कारण काय होतं, घरात लहान मुलं असेल तर कुठे ना कुठे धक्का लागतो. ते जे गौरी असतात त्या पण मातीच्या असतात, कुठे धक्का लागला काय झालं तर
तुटून जातं. साणीसापेक्षा साणीसाच्या आजीचं काम खूप खतरनाक आहे. कारण त्यांच्याकडून नेहमी काही ना काही तुटतं फुटतं, असं मला खूप सांभाळून सगळं करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीने सगळं क्लीन झालेलं आहे आणि मी सगळं सामान व्यवस्थित होतं तिथं सेट करून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच. बाय गाईज. बाय.